होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची भरती निघत आहे 2025 मध्ये आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। आणि होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता। आणि होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, तर होमगार्ड भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर होते, मैदानी चाचणीवर होते। 1600 मीटर रनिंग, गोळाफेक, 800 मीटर रनिंगवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होते होमगार्ड भरतीमध्ये। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे होमगार्ड भरतीमध्ये। आणि आता रोज सुद्धा 1000 रुपये प्लस रोज ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्डचा झालेला आहे, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर होमगार्डची नवीन भरती 2025 मध्ये कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। कधीपर्यंत होमगार्डची भरती निघणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची जी भरती सध्याच्या कंडिशनला आहे फक्त एका जिल्ह्यामध्ये चालू आहे, ते म्हणजे बृहन्मुंबईमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ही भरती चालू आहे। तर ते मुंबईमध्ये चालू आहे, तर तिथलेच विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकते। ज्या बृहन्मुंबईची जे पण रहिवासी मुलं आहे तेच मुली त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात मुलं त्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही। आणि सध्याच्या कंडिशनला होमगार्ड भरतीची जी साईड आहे ही डाऊन चालू आहे। तर 10 जानेवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती कधी निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, महाराष्ट्रातील मुली फॉर्म भरू शकता। आणि या भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 20 ते 50 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते होमगार्ड भरतीमध्ये। त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC या कॅटेगरीसाठी। तर या भरतीमध्ये होमगार्ड भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर होते आणि तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा भेटले। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आणि 1600 मीटर रनिंगसाठी 20 मार्क आहे। दुसरा इव्हेंट गोळाफेकसाठी 10 मार्क आहे। अशा प्रकारे हे पुरुष उमेदवारांचं ग्राउंड असते। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी जवळपास 25 मार्क भेटते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी गोळाफेक आहे 10 मार्कासाठी, असे 35 मार्काचा ग्राउंड महिला उमेदवारांचा होते, ठीक आहे। अशा प्रकारे जे होमगार्ड भरतीचा ग्राउंड आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा भेटणार आहे। जर समजा तुमचं NCC B सर्टिफिकेट असेल, NCC C सर्टिफिकेट असेल किंवा मग तुमच्याजवळ जड वाहन चालक परवाना असेल याचं सुद्धा तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। IT असेल त्याचं सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे। तर जेवढे विद्यार्थी मित्रांनो तुमचे हे तर खेळाडू जर तुम्ही असाल तर याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटते, तर असे मार्क यामध्ये एक्स्ट्रा भेटत असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सिलेक्शन आहे आणि मेरिट जे लागत असते, तर जे सर्वात म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल मेरिट किती लागलं होतं, तर 30 पैकी 27 झालं, 28 अशा प्रकारे मेरिट लागलं होतं। ज्यांना जास्त मार्क असते त्यांचं सिलेक्शन होमगार्ड भरतीमध्ये होते। तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, मैदानी चाचणीवर तुमचं सिलेक्शन होते। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर होमगार्डची भरती नवीन कधी निघणार आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी 9000 जागांसाठी होमगार्डची भरती होऊन गेली। तर सातारा जिल्ह्यामध्ये झाली, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती झाली, ठीक आहे। तर या ठिकाणी जे होमगार्डची भरती झाली ह्या सर्व जिल्ह्यांच्या जवळपास 8000 प्लस जागांसाठी जे विद्यार्थी मिळवणे ते 8 ते 9000 प्लस जागांसाठी ते होमगार्डची भरती झाली, ठीक आहे। आता होमगार्डची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर पहा हे जिल्हे मी आता वाचून दाखवले। तर हे जिल्हे मी तुम्हाला वाचून दाखवले, हे जिल्हे सोडून ज्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती झाली नाही आहे तर त्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती जानेवारी महिन्यामध्ये निघू शकते, फेब्रुवारी महिन्यामध्ये निघू शकते किंवा मार्च महिन्यामध्ये निघू शकते। तर ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे हे जिल्हे सोडून, ठीक आहे। तर ह्या जिल्ह्यांचा जर आता ह्या जिल्ह्यांची नवीन भरती कधी निघणार
आता हे एवढे मोठे भरती झाली, तर यामध्ये काय काय जिल्हे सुटले, जसा परभणी जिल्हा झाला, ठीक आहे. तर असे जे काही जिल्हे सुटले तर त्या जिल्ह्यामध्ये भरती होणार आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कधीही भरती निघू शकते होमगार्डची. मी तुम्हाला सांगतो ह्या महिन्याच्या लास्टला सुद्धा निघू शकते. होमगार्डची भरती कधी निघेल विद्यार्थी मित्रांनो हे सांगता येत नाही, ठीक आहे. तर डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर निघून जाते कधीसाय विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघू शकते. लक्षात ठेवा. तर आपापल्या तयारीमध्ये लागा. ज्या जिल्ह्यांचा आतापर्यंत ग्राउंड झालं नाही त्यांच्या जिल्ह्यामध्ये भरती 100% जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, ठीक आहे. तर आतापासून ग्राउंडची तयारी चालू ठेवा, ठीक आहे. आतापासून चांगलं 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, आउटर बनवण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा. आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की ह्या जिल्ह्यांची नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे. तर सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर. तर ह्या जिल्ह्यांची नवीन भरती कधी निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण होमगार्ड भरतीचं जर पाहिलं तर होमगार्ड भरती येत असते आणि इथून जर आपण पाहिलं होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जागा खाली राहते, लक्षात ठेवा. काही होमगार्डमधून ज्या पोलीसमध्ये जास्त लागते तर त्या जागा खाली होऊन जाते. काही होमगार्डमधून SSCGD मध्ये लागते तर त्या जागा खाली होऊन जाते. काही होमगार्ड जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड सोडून दुसऱ्या जॉबवर कोणती सरकारी नोकरीवर लागले तर ते जॉब सोडून देते, त्या जागा रिक्त राहते. होमगार्डमधून कोणी समजा जे विद्यार्थी मित्रांनो काही MSF मध्ये सुद्धा लागते तर होमगार्ड सोडून जाते, एक लक्षात ठेवा. होमगार्ड मधून जे विद्यार्थी मित्रांनो काय मुलं रेल्वेमध्ये झाला कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये लागते तर होमगार्डची भरती ते सोडून देते. आणि काही मुलं जे स्वतःवरून जे होमगार्डची भरती सोडून देते, कारण की काहींना जे प्रायव्हेट जॉबमध्ये जर करायचं असेल तर ते काही मुलं स्वतःवरून होमगार्डची भरती म्हणजे होमगार्डची जे विद्यार्थी मित्रांनो नोकरी सोडून देते. तर ह्या होमगार्डचे जे जागा जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त होत असते, काही होमगार्ड मृत पावले तर त्यांच्या जागी खाली होते, ठीक आहे. तर ह्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त होत असते आणि त्या रिक्त ज्या विद्यार्थी मित्रांनो जागा त्या ठिकाणी भरल्या जात असते, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या जिल्ह्यांची नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे. तर पहा मी तुम्हाला एक हे देतो. इथून जे विद्यार्थी मित्रांनो 2016-17 ला होमगार्डची भरती आली होती आणि तिथून 2 वर्षानं 2018-19 ला होमगार्डची भरती आली होती आणि तिथून 2018-19 नंतर जे विद्यार्थी मित्रांनो 2 वर्ष हे लॉकडाऊन मध्ये गेले होते, 2 वर्ष, ठीक आहे. तर जवळपास जर आपण पाहिलं 20, 21, 22 हे जे विद्यार्थी मित्रांनो याच्यात गेले होते लॉकडाऊन मध्ये, ठीक आहे. तर इथून 2 वर्षानं जर आपण पाहिलं 2023, 2024 तर इथून लॉकडाऊन नंतर 2 वर्षानं जे होमगार्डची भरती आता झाली 9000 प्लस जागांसाठी, ठीक आहे. आता जे तुम्ही ही जी भरती झाली ह्या सर्व जिल्ह्यांची हे 9000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती झाली. तर आता ही नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2-2 वर्षानंतर जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती आलेली आहे, याच्या अगोदर जर आपण अंदाज जर लावला तर इथून जे होमगार्डची जी भरती हे जवळपास 2025-26 पर्यंत निघण्याची जे विद्यार्थी मित्रांनो शक्यता आहे. तर इथून तुम्हाला वेट करावं लागणार आहे 1 ते 2 वर्षानं जे होमगार्डची भरती निघणार आहे. हे जे मी तुम्हाला वाचून दाखवले जिल्हे यांचे, ठीक आहे. तर ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली नाही तिथंच आहे ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघणार आहे, ठीक आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत कधीही भरती निघू शकते, कधीही या ठिकाणी होऊ शकते, फॉर्म भरणे चालू होऊ शकते, ठीक आहे. तर हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा असते, मोबाईलतूनच फॉर्म भरायचा आणि ते प्रिंट काढून आपल्याला डायरेक्ट भरतीवर जावं लागत असते. तर ऑफलाईन भरती असते त्या ठिकाणी, ठीक आहे. तर अशी प्रोसेस आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला होमगार्ड बद्दल देता येणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय